मांसाहार करणाऱ्यांना काही बिल्डर घरं नाकारत असल्याच्या घटना मुंबईत वारंवार घडत आहेत. अशा भेदभावाला आणि विकसकांच्या मनमानीला आळा घालण्याची कोणतीही तरतूद मनपाच्या विद्यमान कायद्यामध्ये नाही. मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार मुंबईत तयार होणाऱ्या इमारतींच्या आराखड्याला परवानगी देण्यात येते. मात्र अशा भेदभावाला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल गरजेचा आहे. मनसेनं आणि शिवसेनेनं या संदर्भात नव्या विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्याची सूचना केली आहे. प्रस्ताव आता सुधार समितीने मान्य आयुक्तांकडे रिफर बॅक केला आहे. कारण हे म्हणणं बरोबर की यात कायद्यात तशी तरतूद नाही, पण ती कायद्यात तरतूद करायला पाहिजे. कारण शाकाहारी आणि मांसाहारी हा वाद कुणी कधीपासून निर्माण झाला. लोक जाणून बुजून या ठिकाणी शाकाहारी मांसाहारी मुद्दा घेऊन येत आहेत आणि हा मुद्दा घेत असताना या ठिकाणी मुंबई शहरामध्ये जो मराठी माणसावरती अन्याय होतो, हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे आणि जो कोण अन्याय करतो त्याला जागेवरच चेपलं पाहिजे. म्हणून हा मुद्दा आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या समोर आणलेला होता. बीएमसीच्या सुधार समितीनं हा प्रस्ताव फेर विचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला आहे. सेना, मनसे, काँग्रेस एकत्रितपणे या मुद्द्यावर आक्रमक असले तरी हक्काची जैन गुजराती वोट बँक सांभाळावी लागत असल्याने भाजप मात्र या मुद्द्याबाबत संभ्रमावस्थेत दिसत आहे. आता कायद्यात बदल करावा की ह्या बाबतीमध्ये आजची सूचना आलेली आहे म्हणून मी ही रिफर बॅक केलेली आहे. याच्यामध्ये अजून व्यवस्थित चर्चा होईल, चर्चा घडून आणू आणि त्या चर्चेत घडून आल्यानंतरच आपण ह्याच्यावर योग्य तोडगा काढूया. कात्रीत सापडलेल्या भाजपला पाहून शिवसेना सुखावत असली तरी कायदा बदलून घेण्याची जबाबदारी सुद्धा शिवसेनेवर आहे. अन्यथा मनसे या मुद्द्याचं चांगलंच राजकारण करू शकते. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.